आज मला खूप टेस्टी आणि खूप चवदार असे बेसनचे लाडू। तर त्यासाठी इथे मी चण्याची डाळ ती 4 ते 5 तास इतकी भिजत ठेवलेली। तर 4-5 तासांनी ही डाळ छानपैकी भिजलेली आहे। त्यानंतर इथे मी एका चाळणीमध्ये चण्याची डाळ निथळायला ठेवलेली आणि ती निथळल्यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी ही वाटून तयार घेतलेली आहे। तर इथे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आपल्याला मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे मीठ त्याच्यामध्ये। त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं, तर तेलपैकी सुद्धा छान बऱ्यापैकी तापलेलं आहे। त्यानंतर याचं आपल्याला एक एक करून असं भजीसारखं सोडून घ्यायचं आहे। तर इथे भजीसारखं सोडून घेतल्यानंतर आपल्याला हे छान 5 ते 7 मिनिटं इतकं आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर इथे तळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने मी हे छान सर्व तळून घेतलेले आहेत भजी। तर आतमध्ये सुद्धा छान एकदम भाजले गेलेले आहेत, व्यवस्थित तळलेले आहेत। तर हे तळून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला थंड करायचे आहे। त्यानंतर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे आता ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे। तर ग्राइंड करून झाल्यानंतर इथे एका कढईमध्ये मी 4 ते 5 चमचे इतकं साजूक तूप घेतलेले। तर इथे तूप घेतल्यानंतर ते आपण वाटण त्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला छान 7 ते 8 मिनिटं इतकं छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर 7 ते 8 मिनिटं इतकं आपल्याला हे भाजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा खूप छान असा त्याला येतो आणि छान आपले सुटसुटीत असं हे मिश्रण तयार होतं। ते तर भाजून झाल्यानंतर इथे एका बाउलमध्ये आता हे मी काढून घेणार आहे। तर हे काढून झाल्यानंतर इथे एका कढईमध्ये मी आता लाडूसाठी पाक तयार करून घेणार आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 3 पेले इतकं पाणी घेतलेले। तर 3 पेले इतकं पाणी आणि त्यासाठी इथे मी 1.5 पेला इतकं साखर वापरलेले आहे। तर साखरेचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, पण मी इथे 1.5 पेला इतकं साखर घेतलेली आहे। तर इथे आता आपला बऱ्यापैकी छान पाक तयार करून झालेला आहे। तर आता तुम्ही बोटाने चेक करून पाहते की पाकला तार आलेली आहे की नाही। तर इथे पाकला तार छान आलेली आहे। त्यानंतर इथे आता मी हे मिश्रण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर मिक्स करून झाल्यानंतर इथे वेलचीची पूड आणि जायफळची पूड तीही टाका। त्यानंतर इथे आता मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 20 ते 25 मिनिटं इतकं हे असं छान झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे मिश्रण आपलं छान पाकामध्ये फुललं जाईल। तर ते फुलून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम छान भिजलं गेलेलं आहे आपलं हे डाळीचं मिश्रण। त्यानंतर इथे आता आपल्याला याचे असे छान लाडू तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी हे लाडू आता वळवून घेणार आहे। ते एकदम छान असे हे दाणेदार लाडू तयार होतात बनवून। तुम्ही पाहू शकता इथे असा लाडू तयार मी केलेला आहे। हे अशा पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडल्यास तर एक लाईक नक्की करा आणि हो कमेंट्स करून सुद्धा नक्की सांगा की तुम्हाला लाडू कसे वाटले ते, आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना। बाय बाय।